तुझा विस्मरण न व्हावा, दान हेची दे रे देवा. लक्ष्मण महाराज या विश्वंभराला परमेश्वराला शरण गेल्याच्या नंतर या ठिकाणी म्हणतात, देवा मला तुझ्याकडून काही नाही, फक्त तुझा विसर पडू नये अशा प्रकारचं दान दे. कोणत्याही प्रसंगात, कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही क्षणाला तुझं विस्मरण मला होऊ नये. कारण विसरणारा हा प्रवास आहे. संसाराचा प्रवास म्हणजे कसा आहे? विसरणारा प्रवास आहे. मला सांगा, आपण विसरतो कोणाला? परमेश्वराला, देवाला. आणि आठवतो कोणाला? स्मरणात कोणाला ठेवतो? संसाराला. विसरतो परमार्थाला आणि जवळ स्मरणात ठेवतो कोणाला? संसाराला. संसार एवढा स्मरणात आहे, एवढा स्मरणात आहे, उठता बसता खाता पिता, आपल्या दुसरं काय आहे का? मला सांगा, काय पाठ झालेलं आहे आपल्याला? रोज इथं फुगड्या खेळू खेळू, पावल्या नाचू नाचू, 7 दिवस वर्षातले आपण शिवपाठ करतो की नाही? नाचू नाचू, डोलू डोलू, वा वा, असं वाटतं की आता भगवान शिव याला पाठ झाला. पण खरं पाठ झाला का? घरी गेला की काय गेला? कुठं गेला? पलसीत महाराजांच्या मठातच गेला, है की नाही? संसार एवढा पाठ झालेला आहे. उठता बसता खाता पिता, मला सांगा, आपल्या डोळ्यासमोर जागृतीत असो, सुषुप्तीत असो, स्वप्नात असो, तिन्ही अवस्थेमध्ये काय आहे? संसारच आहे.